नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजनाचा झाडू कधी आणावा, पूजा कशी करावी, मंत्र आणि जुन्या झाडूचे काय करावे। दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी। दिवाळीची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात। तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, वसुबारसेला गायीची पूजा केली जाते, धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते। पाडवा हा खास नवरा बायकोच्या नात्याला समर्पित असतो, तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करून आपले नाते अधिक घट्ट करते। दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या पूजेत अनेक गोष्टी मानल्या जातात, जसे की केरसुन्या, झाडू या देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजण्याची पद्धत आहे। तसेच ऊस, लाह्या, बत्ताशे यांचा प्रसाद दाखवला जातो। देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचे या वेळेला पूजन केले जाते। या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे हे देखील पूजेत मांडून पुजतात व देवीकडे सुख समृद्धी भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात। लक्ष्मी पूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो, तर हा झाडू इतका महत्त्वाचा काय आहे? तर हा झाडू व त्याचे महत्त्व आपल्याला याच दिवशी का आणायचा आहे, तर याविषयीची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तसेच लक्ष्मी पूजनाचा जो झाडू आहे तो आपल्या घरी कधी आणावा, झाडूची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी, तसेच वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करते। आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करत असतं, तर हा झाडू करतो। आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं। माता लक्ष्मी समजून तिची पूजा देखील केली जाते। मग आपण फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच झाडूची पूजा ही करायची का? तर अजिबात नाही। बघा, वर्षभर झाडूचा सन्मान आपल्याला इथे करायचा आहे आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण झाडूविषयी जे काही नियम पाहणार आहोत त्यातील तुम्हाला जितके शक्य होतील तितके नियम तुम्ही पाळायचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करा। प्रथम आपण जाणून घेऊ लक्ष्मी पूजनाचा झाडू कधी आणावा। तर लक्ष्मी पूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा जो शुभ दिवस असतो तर तो दिवाळीतील दुसरा दिवस आणि तो म्हणजे धनत्रयोदशी। तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा, आपल्या घरी झाडू आणावा। इतर वेळेला वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करतो तर तो आपण मंगळवारी, शनिवारी या दिवशी खरेदी करून आपल्या घरी तो झाडू आणायचा आहे। तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करून घरी आणता येणार नाही, तर तुम्ही घरातील इतरांना देखील झाडू खरेदी करून आणायला या ठिकाणी सांगू शकता आणि मग तो तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या झाडूची तुम्ही पूजा करू शकता। आता आपण पाहूया लक्ष्मी पूजनाच्या झाडूची पूजा ही कशी करायची ते। तर या ठिकाणी पहा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। जर घरातील अलक्ष्मी गेली तरच आपल्या घरात माता लक्ष्मी ही प्रवेश करते आणि म्हणूनच काय करायचंय त्याला एक विशिष्ट पद्धत आहे। संध्याकाळी आपली लक्ष्मी पूजनाची पूजेची तयारी आपल्याला करायची आहे। नवीन जी केरसुनी किंवा झाडू असतो तर तो आपल्याला घराच्या बाहेर उजव्या बाजूला या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि यानंतर जो जुना झाडू असतो त्यांना आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये अगदी सरळ रेषेत आपल्याला या ठिकाणी झाडत यायचं आहे। उंबऱ्यापर्यंत येऊन जुन्या झाडूचा एक फड तोडायचा आणि तो फड बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निसारण, म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर जाऊन द्यावे।
नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि यानंतर नवीन झाडूची हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये त्याची पूजा करून आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत तो झाडू मांडायचा असतो. इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा? तर इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी झाडू निर्जन जागी ठेवून द्यायचा असतो. आता झाडू घरामध्ये कोठे ठेवावा? घरामध्ये देखील झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या 2 दिशांमधला जो कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला इतर वेळेला हा झाडू ठेवायचा आहे. म्हणजेच नैऋत्य दिशेला हा झाडू आपल्याला ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होतो. जर नैऋत्य दिशेला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला झाडू ठेवला तरी देखील चालणार आहे. तसेच आपल्या बेडखाली म्हणजे पलंगाखाली झाडू कधीही ठेवू नये. त्याचप्रमाणे कोणाला झाडू दिसेल अशा पद्धतीने देखील घरातला झाडू ठेवू नये. जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने सर्व आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि या सर्व वस्तू आपण आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो. अगदी त्याच पद्धतीने झाडू देखील लक्ष्मी असते आणि त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने आपल्या घरातील झाडू कधीही ठेवू नका. झाडू हा नेहमी कुणी पाहणार नाही अशा ठिकाणीच ठेवावा. तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू कधीही ठेवू नये. देवघराजवळ तसेच स्वयंपाकघरामध्ये देखील झाडू ठेवू नये. बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे. तसेच फक्त झाडू ठेवताना तो पलंगाखाली झाडू ठेवू नका. दरवाजाच्या मागे तुम्ही उभा देखील करून ठेवू शकता. आडवा झाडू ठेवायचा नाही. झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची आणि तसेच उलटा देखील झाडू आपल्याला या ठिकाणी ठेवायचा नाही. जे हँडल आहे ते वरती करायचं आहे. तसेच देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी देखील आपण छोटा झाडू असतो तो नेहमी आपण वापरत असतो. देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही. त्यासाठी वेगळा झाडू आपल्याला ठेवायचा आहे आणि तो झाडू देखील एक छोटा झाडू आपण ठेवू शकतो. आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड चालू आहे. कुणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका. त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील आपल्याला इथे स्वीकारायचा नाही. झाडू जर खराब झाला, त्याचा फड जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा. तसेच खराब तुटलेला झाडू घरामध्ये आपल्याला ठेवायचा नाही. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते. बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकट सांडलेलं असतं किंवा जे अन्नपदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला झाडूचा उपयोग करायचा नाही. मौल्यवान वस्तू, अन्नपदार्थ, पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही. प्रथम काय करायचं तर एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता. त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भरात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो. लहान मुलांवर रागाने उभारतो किंवा जनावर रागाने उभारतो. तर असं अजिबात करू नका. असं केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होत असतो. घरामध्ये काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजेच लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडावं, क्षमा मागावी, कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं. आणि फक्त लक्ष्मी पूजन पुरतेच नाही तर तिची सेवा न करता वर्षभर झाडूचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे. इथे एक गोष्ट आवर्जून सांगते. आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तर तो झाडू आपण जो घरामध्ये लांब झाडू जो आपण वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुनीची पूजा करायची. तर त्या झाडूचीच पूजा करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. लक्ष्मी पूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा देखील करतो. उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करतो. तोपर्यंत तो झाडू तसाच आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे. तसेच आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच या झाडूने आपलं घर झाडू नये.
घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेचच तुम्ही झाडू मारू नका. किमान 15 ते 20 मिनिटांनंतर किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही हा घरातील कचरा काढायचा आहे. तसेच संध्याकाळी किंवा सकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं. मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर कधीही स्वच्छ करू नये. कारण सूर्यास्ताची वेळ मात्र लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची ही वेळ असते. त्यामुळे त्यानंतर आपण घर झाडूने स्वच्छ करायचं नाही. तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसे नियम असतात. आपल्याला ते पाळताना अडीअडचणी येतात. धकाधकीचं जीवन आहे, बऱ्याचदा आपल्याला जागा कमी पडते. परंतु काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतात की आपण त्या नक्कीच पाळायच्या आहे आणि ते सहज आणि शक्य देखील आहे. या झाडूचा फक्त आपल्याला नेहमीच सन्मान करायचा आहे. झाडू आपटू नका. कुणाला मारण्यासाठी तर झाडूचा उपयोग अजिबातच करू नका. कुणाला घाबरवायला हा झाडू वापरू नका. जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो, अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा आपल्याला सन्मान करायचा आहे. हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा नेहमीच अशा पद्धतीने वापर केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल, आरोग्य नांदेल, सुख समृद्धी येईल, ऐश्वर्य मिळेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती एक कृपादृष्टी देखील राहणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र देखील यावेळी म्हणायचा आहे. इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणाल तर त्याची हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेचच त्या वेळेला हा मंत्र आपण हात जोडून 11 वेळा झाडू समोर बसून म्हणायचा आहे किंवा 16 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र आपल्याला नवीन झाडूची पूजा करताना हात जोडून म्हणायचा आहे. तसेच धनत्रयोदशीला आपल्याला झाडू खरेदी करायचा असेल, शुभ मुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्या याचा देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही तो आवर्जून पाहावा आणि त्या वस्तू नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणाव्यात, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होईल. वर्षभर घरामध्ये संपत्ती कमी पडणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या वस्तू अगदी छोट्या छोट्या किमतीत मिळणाऱ्या आहेत, परंतु त्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत. ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होतं आणि वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते व संपत्ती कधीही कमी पडत नाही. झाडूविषयीच्या माहितीचा आणि नियमांचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.